नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग स्मार्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म माय पॉकेट स्टडी यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांसाठीची असणारी खुशखबर आहे. ज्या गोष्टीची तुम्ही सर्वजण वाट पाहत होता, पोलीस जम्बो भरती 2024 ची आपण GR पाहिलेला आहे, ज्याची PDF फाईल सुद्धा तुम्ही पाहिलेली असेल, ज्यामध्ये 17,000 पेक्षा जास्त पोस्ट आलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला एकच जागा मिळवायची आहे. आणि याच्यासाठी सुद्धा आपण पाहिलं तर अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे, ज्यामध्ये 5 मार्च पासून ते 31 मार्च आपल्याला तारीख दिसते. मग यासाठी तुम्हाला आज छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट केले, मेसेजेस केले की नेमका फॉर्म कसा भरायचा आहे. तर स्टेप बाय स्टेप फॉर्म भरत असताना कोणत्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये येणारे अडचणी काय असतील, या प्रत्येक अडचणींचं सोल्युशन हे आज आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे. जेणेकरून मित्रांनो, आजचा फॉर्म जो तुम्ही भरणार आहात, हा फॉर्म जो भराल तीच तुमची जी माहिती असेल ती शेवटपर्यंत राहणार आहे. ज्याच्यामध्ये काही चुका झाल्या तरी तुम्हाला त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही व्यवस्थित PDF फाईल वाचून त्याच्यामध्ये कोणकोणत्या सूचना दिलेत किंवा हा व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. ज्यामध्ये तुमच्या समोर आहे इथे एक वेबसाईट दिसत आहे, जी तुम्हाला माहीतच आहे, पोलीस रिक्रुटमेंट 2024, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या वेबसाईटला जायचं आहे आणि होम पेजला गेलात की तुम्हाला इथं महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 असं असणारं एक तुम्हाला पेज दिसेल, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर आपले स्वागत आहे. पहिला जो कॉलम दिसत आहे, ज्यामध्ये नवीन उमेदवार नोंदणी अर्ज करण्याचे 4 सुलभ टप्पे. जर तुम्ही नवीन कॅन्डिडेट असाल, नवीन विद्यार्थी म्हणून पहिल्यांदाच फॉर्म भरणार असाल, तर तुम्हाला स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 ज्यामध्ये नोंदणी, लॉग इन, अर्ज करा, शुल्क भरणा करा, या 4 प्रोसेसमधून जावं लागेल. या 4 प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म फिलअप करू शकता. जसं की भरतीचे नियम, सूचना आणि शासन निर्णय. अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024 पासून सुरू झालेली आहे. अर्ज बंद होण्याची शेवटची तारीख पाहिलं तर 31 मार्च 2024 आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख सुद्धा 31 मार्च 2024 आहे. अर्जासाठीच्या असणाऱ्या सूचना तुम्हाला माहिती करून घ्याव्या लागतील. त्यासाठी अधिक माहिती इथं तुम्ही क्लिक केलात की तर तुम्हाला पूर्ण ती फाईल ओपन झालेली दिसेल. आणि दुसरा आहे कॉलम, ज्याच्यामध्ये जाहिरात, प्रत्येक पदासाठीची असणारी इथं जाहिरात जाणून घेण्यासाठी अधिक माहितीमध्ये तुम्ही जर गेलात तर इथं तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात असा एक रकाना दिसेल, ज्यामध्ये पद ड्रॉपडाऊन केल्यानंतर कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, जसं की पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल SRPF, पोलीस बॅट्समन, प्रिझन कॉन्स्टेबल, या 5 पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. एकाच घटकातून एकच विद्यार्थी या 5 पदांसाठी अप्लाय करू शकतो. जसं की इथं एक सिलेक्ट केलं मी पोलीस कॉन्स्टेबल, तर सिलेक्ट CP मुंबई, तर तुम्हाला इथं एक फाईल दिसेल डाउनलोड PDF, ज्याद्वारे तुम्ही डाउनलोड करून पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे ती जाहिरात वाचू शकता. जसं की पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय, यामध्ये तुम्हाला ड्रॉपडाऊन करून पूर्ण PDF फाईल वाचू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कास्टवाईज असणाऱ्या सर्व जागा पाहता येतील. ज्यामध्ये महत्वाची सूचना, याच्यामध्ये पण असणाऱ्या सूचना वाचण्यासाठी तुम्हाला अधिक माहिती या दिसणाऱ्या बटनवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता. आता पाहूया की फॉर्म भरत असताना नेमकं तुम्हाला काय करायचंय. सुरुवातीला तुम्हाला सर्व असणाऱ्या या भरती संबंधीच्या नियम, सूचना आणि शासन निर्णय काय आहेत, या 3 फाईल वाचून घेणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट आहे नवीन नोंदणी करा जर आपले खाते नसल्यास. तुम्ही न्यू स्टुडंट असाल तर तुम्हाला न्यू लॉग इन रजिस्ट्रेशन वरती क्लिक करावं लागेल, ज्याच्यानंतर तुम्हाला या प्रकारचे एक काय दिसेल तर पेज दिसेल, वेबसाईट ओपन होईल, ज्याच्यामध्ये मुखपृष्ठ, भरतीचे नियम, सूचना, मदत कक्ष, हेल्पलाईन आणि नेहमीचे प्रश्न, ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, उमेदवाराची नोंदणी असा एक फॉर्म दिसेल, जो फॉर्म तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करायचा आहे, फिलअप करायचा आहे. आता आपण पाहूया की जेणेकरून पहिलाच तुम्हाला कॉलम दिसतो, जो रो आहे युजर नेम किंवा ईमेल ID. भविष्यातील पत्रव्यवहारासाठी कृपया वैध ईमेल ID ची नोंद करा.
जेणेकरून मित्रांनो आत्ताच तुम्हाला तुमचा असणारा मोबाईल नंबर आणि तुमचा जीमेल आय डी जो असेल तो वैध जो आहे, जो व्हॅलिड आहे, ज्याचा पासवर्ड तुमच्याकडे आहे, जो तुमच्याकडे लॉग इन होऊ शकतो, अशाच असणाऱ्या तुम्हाला व्हॅलिड गोष्टींची इथं पूर्तता करावी लागेल. जसं की आता स्टेप बाय स्टेप आपण पाहूया की आपल्याला इथं लॉग इन करत असताना कोणत्या गोष्टी आणि कशा प्रकारे फिलअप केलं जाऊ शकतं. तर याप्रमाणे मी इथे एक युजर आय डी म्हणजे ईमेल आय डी टाकत आहे, तो आपण पाहूया. तर इथे एक तुम्हाला दिसतोय की ईमेल आय डी आपण क्रिएट केलेला आहे, ज्यामध्ये पासवर्ड तुम्हाला ऍड करायचा आहे. पासवर्ड करत असताना इथं मित्रांनो एक तुम्हाला कॅपिटल लेटर्स टाकायचा आहे आणि नंतरची असणारी अक्षरं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकत असताना ती स्मॉल किंवा तुमचं असणारं स्पेशल कॅरेक्टर म्हणूया ते यूज करावं लागेल, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्स जे असणार आहेत ते सुद्धा इथं काय करावे लागणार आहेत, ऍड करावे लागणार आहेत. असा तुम्हाला स्पेशल असा पासवर्ड बनवावा लागेल. या प्रकारे तुम्हाला पासवर्डची खातरजमा दुसरा पण जो बॉक्स दिसत आहे त्याच्यामध्ये पण पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा असणारा भविष्यातील व्हॅलिड मोबाईल नंबर जो भ्रमणध्वनी क्रमांक आहे तो पण इथं टाकावा लागेल, जो इथं मी फिलअप करत आहे. या प्रकारे नंबर टाकायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचं असणारं पूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. यामध्ये नाव फिलअप केल्यानंतर जेव्हा तुम्ही पूर्ण नाव देवनागरीमध्ये क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं इंग्लिशमधील नाव मराठीमध्ये झालेलं दिसेल. नेक्स्ट आहे लिंग, ज्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करून ड्रॉपडाऊन मध्ये चेक केला तर तुम्ही याच्यामध्ये तुमचं असणारं लिंग तुम्ही टाकू शकता, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट कॉलम दिसतो तुम्हाला आधार क्रमांक. यामध्ये तुम्हाला असणारा तुमचा व्हॅलिड आधार क्रमांक जो आहे तो इथं तुम्हाला काय करावा लागेल, पुटअप करावा लागेल. या प्रकारे तुम्हाला आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन, मी सूचना वाचली म्हणून तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करावं लागेल आणि शेवटी तुम्हाला दिसणारा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या रकान्यामध्ये काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. त्यानंतर रजिस्टर असं यावरती तुम्ही जर क्लिक केला तर तुमचं रजिस्टर हे कंप्लीट झालं असं म्हणून एक पॉपअप मेसेज दिसेल. तो मेसेज सांगत आहे की प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक, प्लीज चेक स्पॅम फोल्डर ॲज मेल फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिव्हर्ड ॲज स्पॅम. याला तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही तुमचा ईमेल चेक केला तर तुम्हाला ईमेलवरती पण तो मेसेज आलेला दिसेल. तर मित्रांनो ईमेल आय डी आपण ओपन केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला महापोलीस यांच्याकडून एक मेल आलेला दिसतो. आपण तो ओपन करूया, ज्यामध्ये तुम्हाला इथं व्हेरीफाय असं एक लिहिलेलं दिसतंय. ज्याला व्हेरीफाय असं तुम्ही केलं तर काय होणार, परत एक इन्फॉर्मेशन असणारा एक पॉपअप मेसेज दिसेल. यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट. प्लीज लॉग इन विथ युअर ईमेल आय डी ॲज युजर नेम अँड पासवर्ड प्रोव्हाइडेड ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन. याचा अर्थ आहे की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्हाला परत काय करायचं आहे की परत तुम्हाला ईमेल आय डी टाकून आणि तुमचा जो व्हॅलिड पासवर्ड तुम्ही इन्सर्ट केला जो फर्स्ट टाइम तो टाकून तुम्हाला काय करायचं आहे, परत रजिस्ट्रेशन करायचं आहे. जसं की परत तुम्हाला असणारी मेन विंडो दिसत आहे, जी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 असणारी वेबसाईटचं आपल्याला होम पेज दिसते. आता तुमचं जे नवीन नोंदणी करा या अंतर्गत आपण जे रजिस्ट्रेशन केलं ही फर्स्ट प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर आता काय करायचंय, स्टेप 1 क्लिअर, स्टेप 2, स्टेप 3 आणि स्टेप 4 अजून आपली बाकी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला युजर लॉग इन मध्ये परत जो तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जो तुम्ही मेल टाकलेला आहे मेल आय डी तोच परत तुम्हाला इथं काय करायचं आहे, पुटअप करायचा आहे. तर आपण तो करून घेऊया.
यामध्ये युजर नेम तुमचा टाकलेला आहे, मग तो आपण पासवर्ड क्रिएट केलेला होता, तो पासवर्ड इथं आपल्याला काय करावा लागेल, परत एकदा फिल करावा लागेल. अशा वेळेस तुम्हाला पासवर्ड नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आणि नंतर शेवटी इथं दिसणारा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला काय करायचा आहे, ऍड करून घ्यायचा आहे. आणि नंतर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे पण आपण पासवर्ड आयडी टाकलेलं होतं त्याप्रमाणे ती काय होईल, विंडो ओपन होईल. तर मित्रांनो, या प्रकारे लॉग इन करत असताना सुरुवातीला तुम्हाला जो तुम्ही व्हॅलिड मेल टाकला होता तो आपल्याला इन्सर्ट करायचा, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला जो इथं कॅप्चा दिसत आहे या बॉक्समध्ये जी इमेज आहे ॲज इट इज इमेज तुम्हाला या दिसणाऱ्या बॉक्समध्ये काय करावी लागेल, पुटअप करावी लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचं आहे, ज्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन झालेली दिसेल, म्हणजेच तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुमचा पासवर्ड सुद्धा व्यवस्थितपणे तो क्रिएट झालेला आहे. जसं की इथं आपल्याला फोटो आणि साइन साठीचे असणारे बॉक्स ओपन दिसत आहेत. जसं की इथं तुम्हाला नाव पण दिसत असेल की या व्यक्तीचा फॉर्म भरत असताना पहिली प्रोसिजर रजिस्ट्रेशन कंप्लीट आणि सेकंड पार्ट जो होता आपला लॉग इनचा सुद्धा क्लिअर झालेला आहे. या प्रकारे तुम्हाला फक्त आणि फक्त या विंडोवरती नाव, फोटोसाठीचा बॉक्स, साइनसाठीचा बॉक्स आणि मोबाईल क्रमांक, लिंग, जन्मतारीख, आधार क्रमांक या प्रकारच्या एवढ्याच गोष्टी इथं शो होणार आहेत. अर्जाची प्रत, अर्ज क्रमांक, ऍप्लिकेशन नंबर उपलब्ध झाल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी तो उपलब्ध होईल. मग यामध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, तर अर्ज, छायाचित्र, स्वाक्षरी अपलोड करा यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. ज्यामध्ये तुम्हाला आवेदन अर्ज यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं तुम्हाला परत एक मेसेज दिसतो, कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या, एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाहीत. तर मित्रांनो, सुरुवातीलाच फॉर्म भरत असताना तुमची असणारी करेक्ट माहिती, जी अचूक माहिती आहे ही तुम्हाला नोट डाऊन करून साईडला ठेवायची आणि त्या अंतर्गत तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. इथं तुम्हाला दिसत आहे आपण ज्यांचा फॉर्म भरत आहोत त्यांचं नाव दिसत आहे आणि खालच्या स्टेपला तुम्हाला वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील असे तुम्हाला इथं परत एकदा 5 स्टेप कंप्लीट करायचे. त्यापैकी पहिली स्टेप तुम्हाला दिसत आहे की तुम्हाला तुमची असणारी पर्सनल इन्फॉर्मेशन, वैयक्तिक तपशील तुम्हाला इथं ऍड करावा लागेल, ज्याच्यामध्ये पहिला बॉक्स आहे स्वतःचे नाव तुम्हाला इंग्रजीमध्ये टाकायचं आहे, जे आपण फिलअप केलेलं आहे. नेक्स्ट आहे वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव. तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला पतीचे नाव टाकावे लागेल, अनमॅरिड असाल तर तुम्हाला तिथं तुमच्या वडिलांचं नाव काय करायचं आहे, पुटअप करायचं आहे. नेक्स्ट आहे तुमचं आडनाव, ते इंग्रजीमध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे. नेक्स्ट आहे आईचे नाव, ते सुद्धा तुम्हाला इथं फिलअप करावं लागेल. ही इन्फॉर्मेशन भरत असताना अचूक माहिती भरत आहोत का याची सर्वांनी एकदा काय करायचं आहे, खातर जमा करून घ्यायचंय. नेक्स्ट बॉक्स तुम्ही पाहिले असतील, स्वतःचे नाव देवनागरी, तुम्हाला टाईप करायची गरज नाही पडली, तुम्ही ज्या बॉक्सवरती क्लिक कराल तिथं तुमचं ॲज इट इज जे नाव इंग्लिशमध्ये आहे ते मराठीमध्ये दिसेल. नेक्स्ट आहे आता आपल्याला फॉर्म भरत असताना पद कोणतं सिलेक्ट करायचंय, ज्याच्यामध्ये एकच व्यक्ती एकाच घटकातून 5 कंडिशनसाठी 5 पोस्टसाठी फॉर्म अप्लाय करू शकतो, जसं की पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल, SRPF, पोलीस बँड्समन, प्रिझन कॉन्स्टेबल. यामध्ये आपण फॉर्म सिलेक्ट करूया पोलीस कॉन्स्टेबल साठी. नेक्स्ट आहे घटक सिलेक्ट, कोणासाठी सिलेक्ट करायचं आहे तर ड्रॉपडाऊन मध्ये तुम्ही पूर्णतः चेक करू शकता. SP रत्नागिरी आहे, SP रायगड आहे, CP नवी मुंबई, CP मुंबई. तर आपण आता सिलेक्ट करू CP मुंबईसाठी. तर याच्यामध्ये पूर्णतः तुम्ही इन्फॉर्मेशन पुटअप केल्यानंतर पुढचं तुम्हाला पेज घ्यायचं असेल तर पुढील पृष्ठ. यानंतर सेकंड आपली स्टेप आहे आरक्षण तपशील.
इथं पण तुम्ही पाहू शकता की तुम्हाला आरक्षण तपशीलमध्ये सेकंड असणारं पेज फिलअप करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक इथं रेड बॉक्समध्ये दिसत आहे की पात्र गुणवत्ताधारक खेळाडू, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, गृहरक्षक दल, पोलीस पाल्य, अनाथ, माजी सैनिकांवर अवलंबून असलेले उमेदवार, 30% महिला समांतर आरक्षण या उपलब्ध पर्यायांपैकी तुम्ही एकच पर्याय होय असा निवडू शकतात. तर इथं आहे आपण तपशील भरत आहोत रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे आरक्षण तपशीलचा. तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का? होय असेल तर होयवर क्लिक करा, नाही असेल तर नाहीवर क्लिक करा. पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का? तर होय वरती करू शकता, नसाल तर नाही वरती करू शकता. अंशकालीन आहात का? होय किंवा नाही यापैकी एक चॉईस करू शकता. प्रकल्पग्रस्त आहात का? तर होय किंवा नाही यावरती सिलेक्ट करू शकता. सेम माजी सैनिक आहात का? असाल तर होय, नसाल तर नाही. भूकंपग्रस्त आहात का? होय किंवा नाही दोन्हीपैकी एक सिलेक्ट करू शकता. सेम कंडिशन, तुम्ही होमगार्ड आहात का? पोलीस पाल्य आरक्षणासाठी पात्र आहात का? आपण अनाथ आहात का? किंवा आपण माजी सैनिकांवर अवलंबून असलेली मुलगा, मुलगी, पत्नी यांच्यापैकी उमेदवार आहात का? तर याची सर्व आन्सर्स तुम्हाला होय असतील तर होय, नाही असतील तर नाही. या प्रकारे तुम्हाला ते दिसणारे सर्कल्स तुम्हाला काय करायचे आहेत? सिलेक्ट करायचे आहेत. शेवटचं तुम्हाला दिसत आहे, ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग म्हणजे तुमचं असणारं सामाजिक आरक्षण कोणत्या प्रकारचं आहे. सिलेक्ट केला तर SC, ST, VJ, DTA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SEBC, EWS आणि ओपन या प्रत्येक कॅटेगरीसाठी तुम्ही चॉईस करू शकता, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म फिलअप करणार आहात. जसं की EWS तर EWS तुम्ही काय करू शकता? क्लिक करू शकता. तर इथं ऑन व्हेरिफिकेशन इफ यू फाउंड नॉट बिलॉंगिंग टू द कॅटेगरी अप्रोप्रिएट ऍक्शन विल बी टेकन. तुम्हाला इथं तुमचा असणारा कास्ट क्रायटेरिया सिलेक्ट करत असताना अगदी व्हॅलिड आणि बरोबर अचूक असाच करायचा आहे. कारण ज्या क्रायटेरियामधून तुम्ही क्लिक करणार शेवटी तुमच्यावरती तिथं ऍक्शन सुद्धा घेतली जाऊ शकते जर तुम्ही चुकीची कास्ट कॅटेगरी निवडली तर. नेक्स्ट विचारलेला आहे, जो तुम्ही कास्ट क्रायटेरिया चॉईस करणार त्या अनुषंगानच खालची माहिती तुम्हाला फिलअप करावी लागेल, ज्यामध्ये जात प्रमाणपत्राची माहिती जसं की जावक क्रमांक याचा अर्थ तुम्हाला तुमचं असणारं सर्टिफिकेट केव्हा मिळालं त्याची जी तारीख असेल ती तुम्हाला फिलअप करावी लागेल. जसं की तुम्ही क्लिक केला तर एक छोटंसं कॅलेंडर ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला असणारी तुमचा कास्ट कॅटेगरी जी आहे त्याची माहिती तुम्हाला काय करावी लागेल, इथं फिलअप करावी लागेल. जसं की आपण आता पाहूया याच्यामध्ये फॉर्म भरत असताना आमच्या या सर्टिफिकेटची असणारी तारीख किती आहे तर 29/6/2023. ओके. शिक्षण, आता शिक्षण कॉलम मध्ये पाहू शकता HSC या इक्विव्हॅलंट याच्यापैकी समकक्ष असणारी कोणती भरत आहात. जसं की हा कॅन्डिडेट HSC 12चा आहे. ओके. तर नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक. 12वी तुम्ही ज्यातून उत्तीर्ण झाला त्या तुमच्या सर्टिफिकेटचा असणारा तुम्हाला नंबर इथं काय करावा लागेल, फिलअप करावा लागेल. आणि तो नंबर फिलअप करत असताना अगदी अचूक असाच तुम्हाला फिलअप करायचा आहे. ओके. तर आपण फिलअप करून घेऊ. यस, झालेलं आहे. जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे, जी तुमची जन्मतारीख असेल त्यानुसार तुम्हाला इथं काय करावं लागेल, ती जन्मतारीख ऍड करावी लागेल. या प्रकारे तुम्ही ते इयर सिलेक्ट करू शकता, त्यामध्ये तुमचा जो मंथ आहे तो मंथ पण सिलेक्ट करू शकता. नंतर तुम्हाला असं ओपन होईल तुमची असणारी तारीख, जसं की इथं तारीख आपल्याला शो होत आहे. यानंतर तुमचं असणार एज क्रायटेरिया पण तुम्हाला इथं काय होईल, दिसून जाईल. ओके. यस, त्या प्रकारे तुम्हाला इथं तुम्ही अपडेट पण करू शकता. समजा की ही तुम्हाला वाटली तुमची डेट चुकीची आहे तर परत एकदा तुम्ही तिथं जाऊन क्लिक केला तर या प्रकारे तुम्हाला काय दिसतील, इथं इयर दिसतील, हे पाहू शकता. त्यामुळे घाबरून काही जायचं नाहीये. तर तिथं तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला असणारे प्रत्येक इयर्स ओपन झालेले इथं पाहावयास मिळणार आहे.
ओके, तर या प्रकारे परत एकदा असं आपण मंथ सिलेक्ट केला, त्यानंतर असणारी ती तारीख आपण सिलेक्ट केली तर ती आपल्याला डेट मिळून जाईल. ओके, तर या प्रकारे तुम्ही इथं काय करू शकता, प्रत्येक चेंजेस मित्रांनो करू शकता. ओके, या प्रकारे तुम्ही पाहत असाल हे तुमचे मंथ काय होत आहेत, शो होत आहे. ओके, या प्रकारे बघा परत एकदा दाखवलं की तारीख चेंज केली जाऊ शकते. ओके, तर पुढील पृष्ठ चेक करायचं असेल, काही करेक्शन्स वाटले तर मागील पृष्ठवर जाऊ शकता. आता आपण करूया नेक्स्ट. तर बघा, जात प्रमाणपत्राचा जावक क्रमांक नमूद करा. तर याच्यामध्ये आपण इथं जावक क्रमांक जो आहे तो आपण क्रमांक टाकलेला नाही, इथं दिनांक ऍड केली तर परत इथं तुम्हाला असणारा तो जावक क्रमांक काय करावा लागेल, अपलोड करावा लागेल. तो टाकला नाहीये क्रमांक, म्हणून तुम्हाला अशा प्रकारे काय होईल, तुमची प्रोसिजर पुढे जाणार नाही. तो अचूक असा तुम्हाला काय करावा लागेल, क्रमांक अपडेट करावा लागेल. या प्रकारे पुढील पृष्ठवरती जा. नेक्स्ट आपला आहे वैयक्तिक तपशील फिलअप केलं, आरक्षण तपशील फिलअप केलं. आता असेल संपर्क तपशील, ज्यामध्ये तुमचा संपर्कासाठीचा पत्ता, तुमचं घर क्रमांक, इमारतीचे नाव, तुमचा जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस तुम्हाला इथं काय करावा लागेल, फिलअप करावा लागेल. या प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमची इन्फॉर्मेशन, तुमचा ऍड्रेस पुटअप करू शकता. इथं तुम्ही ड्रॉप डाऊनला क्लिक केला तर राज्य महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र, कर्नाटक असेल तर कर्नाटक सिलेक्ट करू शकता. तुमचा जिल्हा कोणता आहे तो तुम्ही ड्रॉप डाऊन करून पाहू शकता. ओके, जसं की पुणे जिल्हा, तर तालुका कोणता आहे पुणे जिल्ह्यातला, का पुणे सिटी आहे ते पण तुम्ही क्लिक करू शकता. गाव कोणता आहे हे सुद्धा तुम्ही तिथं नमूद करू शकता. या प्रकारे तुम्हाला तुमचा योग्य असा असणारा ऍड्रेस इथं फिलअप करावा लागेल. शेवटी तुम्हाला या बॉक्समध्ये तुमचा असणारा पिनकोड नंबर सुद्धा ऍड करावा लागेल. ओके, जर तुमचा स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा पत्ता जर एकच असेल तर तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिक केला तर दोन्ही ऍड्रेस तुमचे काय दिसणार आहेत, सेम दिसणार. ओके, जर तुमचा ऍड्रेस सेम नसेल तर तुम्ही चेकबॉक्सची क्लिक काढली तर तुम्हाला इथं तुमचा कायमस्वरूपीचा पत्ता परत अपलोड करावा लागेल. आता आपण इथं क्लिक केलं याचा अर्थ आपला ऍड्रेस एकच आहे. पुढील पृष्ठवर जाण्यासाठी आपण तिथं क्लिक केलं. नेक्स्ट तपशील आहे इतर तपशील, जसं की तुमचा धर्म कोणता आहे, हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, शीख, मुस्लिम, पारसी किंवा ऑदर, यापैकी एका ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. जसं की हिंदू. तुमची जात कोणती आहे हे पण तुम्ही इथं काय करू शकता, पुटअप करू शकता, जसं की जी तुमची कास्ट असेल. ओके, पोट जात कोणती आहे ती पण तुम्ही तिथं काय करू शकता, अपडेट करू शकता. शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का, असाल तर होय, नसेल तर नाही. महाराष्ट्राचे आदिवासी डोमासाइल्ड तुम्ही आहात का, महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर होय, नसाल तर नाही. यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्राचे असणारे आदिवासी असाल तर तुम्हाला परत एकदा इथं एक जावक क्रमांक विचारला जाईल, तो नंबर तुम्हाला अपडेट करावा लागेल आणि तो मिळालेलीची दिनांक जी असेल ती दिनांक सुद्धा तुम्हाला काय करावी लागेल, अपलोड करावी लागेल. ज्याच्यामध्ये सेम कंडिशन, तुम्ही मंथ आणि तुमचा असणारा डेट तुम्ही इथं टाकू शकता. नेक्स्ट आहे कर्नाटकचे आदिवासी. इथंच तुम्ही जर नाही म्हणला असता तर इथं तुम्हाला ऑप्शन आला असता. ओके, आता तुम्ही महाराष्ट्राचे आहात तर कर्नाटक ऑलरेडी तर नाही येईल. ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, जसं की इथं आपण नाही तर नन आलेला आहे. तुमचं नॉन क्रिमिलर मध्ये तुम्ही मोडता का, असेल तर होय, नसेल तर नाही.
पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का? यस म्हणून तर फॉर्म फिलअप करतोय. उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का? यस. होय किंवा नाही. आपल्याकडे सी या प्रकारातील एनसीसी प्रमाणपत्र आहे का? असेल तर होय, नसेल तर नाही. आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन LMV परवाना आहे का? जर तुम्ही पोलीस ड्रायव्हर चालक पदासाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला लायसन्सची गरज आहे. किंवा तुम्ही नंतर सुद्धा लायसन्ससाठी अप्लाय करू शकता, कारण जेव्हा तुम्ही त्या पोस्टसाठी अप्लाय करता त्यावेळेस तुमच्याकडे लायसन नसेल तरी सुद्धा तुम्हाला 2 वर्षांच्या आत ते ड्रायव्हर लायसन्स सादर करावे लागेल. त्यामुळे आत्ताच काढायला तुम्हाला सुरुवात करावी लागेल. नाही. इथं तुम्हाला हिंट आलेली दिसते. ज्यावेळेस मी नाही वरती क्लिक केलं तर आपणाकडे वाहन चालवण्याचा हलके मोटार वाहन LMV परवाना नसल्यास तो तुम्हाला 2 वर्षांच्या आतमध्ये सादर करावा लागेल. आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का? असेल तर होय, नसेल तर नाही. जरी मित्रांनो नसेल तरी तुम्ही बघा पाहू शकता की ज्या वेळेस तुम्ही त्या पोस्टवरती जाणार, तुमची निवड होईल त्यावेळेस तुम्ही निवड झाल्यानंतर सुद्धा याबाबतचे प्रमाणपत्र सादर करू शकता. ओके. किंवा होय केलं तर येणार नाही. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आई वडील किंवा पाल्य आहात का? होय किंवा नाही. नेक्स्ट आता पुढच्या पृष्ठावर जाण्यासाठी पुढील पृष्ठावर मी क्लिक केल्यानंतर माझा शेवटचा तपशील जो मला दिसेल, शैक्षणिक तपशील, ज्यामध्ये अर्हता, मंडळ विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण, निकालाचे वर्ष, प्राप्त गुण आणि एकूण गुण असा एक मला इथं रो दिसतोय जो आपल्याला फिलअप करायचा आहे. ज्याच्यामध्ये अर्हतामध्ये HSC 12वी आहात की इक्विव्हॅलंट तर 12वी. ओके. मंडळ विद्यापीठाचं तुमचं असणारं तुम्हाला नाव इथं काय करावं लागेल? फिलअप करावा लागेल. जसं महाराष्ट्र पुणे बोर्ड किंवा महाराष्ट्र बोर्ड पुणे. तुम्ही 12वीच्या बोर्डमधून ज्या विद्यापीठातून पास झालेला आहात त्या विद्यापीठाचं त्या बोर्डचं नाव तुम्हाला या रकान्यामध्ये फिलअप करावं लागेल. उत्तीर्ण, पास, निकालाचे वर्ष तुमचं जे असेल ते निकालाचं वर्ष तुम्हाला तिथं अपलोड करावयाचं आहे. जसं की पाहू शकता 2006. प्राप्त गुण, आता 12वी मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले त्या गुणांची सुद्धा मांडणी तुम्हाला या बॉक्समध्ये करावायची आहे. नेक्स्ट आहे किती गुणांपैकी एकूण गुण, ते सुद्धा अपलोड केले. नेक्स्ट, आपण पदवीधर आहात का? ग्रॅज्युएट असाल तर होय, नसाल तर नाही. आपण पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएटर म्हणजे तुम्ही पदवीधर आहात का? होय किंवा नाही. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत जर तुमची निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होमगार्ड या पदासाठी काम करणार आहात का? जर तुमची या पोलीस शिपाई पदासाठी जर अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही जाणार असाल तर होय, नसाल तर नाही. नेक्स्ट आहे प्रतिज्ञापत्र. तुम्हाला लिहिलेलं दिसतंय की मी असे प्रमाणित करतो की प्रस्तुत पदाची जाहिरात, अधिसूचना व त्यातील पदविषयक माहिती तसेच अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचलेल्या आहेत व मला त्या मान्य आहेत. या प्रकारचे एक तुम्हाला इथं बॉक्स दिसत आहे ज्या प्रत्येक तुमच्या क्रायटेरिया संबंधी तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती अगदी योग्य आहे असं इथं तुम्हाला म्हणून चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आहे आणि इथं काय करायचं आहे, अर्जाचे पूर्वदृश्य आणि जतन करा. जर इन्फॉर्मेशन त्याचा रिव्ह्यू घ्यायचा असेल, भरलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का चेक करायचं असेल तर अर्जाचे पूर्वदृश्य मध्ये जाऊ शकता आणि ही माहिती जतन करण्यासाठी जतन करा असं क्लिक केला तर परत एक पॉपअप मेसेज दिसेल की कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाहीत. याचा अर्थ
तुम्ही जी एक वेळेस माहिती फिलअप केली ती माहिती जर चुकीची गेली असेल तरी सुद्धा तुम्हाला ती परत रिएडिट करता येणार नाही. जी माहिती भरलेली असेल तोच डाटा तुमचा शेवटपर्यंत काय असेल, सेव्ह राहील. याचाच अर्थ जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल कॅन्सल करू शकता आणि परत तुम्ही अर्जाचे पूर्वदृश्य यावर क्लिक करून माहिती परत तुम्ही काय करू शकता, रिइन्फॉर्म करू शकता. जर फिलअप केलेली सर्व माहिती जर व्यवस्थित असेल, योग्य असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जतन करावर तुम्ही क्लिक केला तर परत पॉपअप मेसेज दिसेल आणि ओके केला तर तुमची माहिती यशस्वी झालेली आहे आणि तिथे एक परत इन्फॉर्मेशन असणारा पॉपअप मेसेज दिसेल, जेणेकरून यशस्वीरित्या अर्ज केला. तुमचा टोकन क्रमांक जो आहे तो टोकन क्रमांक सुद्धा तुम्हाला काय होईल, समोर दिसेल. याचा अर्थ तुमचं लॉग इन, तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुमचं असणारी पूर्ण पदासाठीची जी तुम्ही फॉर्म अपलोड केला तो अगदी व्यवस्थित झालेला आहे. तर तुम्ही इथं ओके करू शकता. याचा अर्थ परत तुम्ही बॅकला गेल्यानंतर परत एक तुम्हाला इथं विंडो दिसेल ज्याच्यामध्ये नाव, फोटो आणि साइन या गोष्टी दिसतील. जेणेकरून मोबाईल क्रमांक, तुमचा लिंक, जन्मतारीख, आधार क्रमांक दिसेल, अर्जाची प्रत, अर्ज क्रमांक, ऍप्लिकेशन नंबर उपलब्ध झाल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी काय असेल, उपलब्ध असेल. यामध्ये पाहू शकता अप्लाइड पोस्ट, पोलीस कॉन्स्टेबल, अप्लाइड युनिट, सीपी मुंबई, तुमचा असणारा टोकन क्रमांक, ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला नंतर मिळेल, फोटो स्टेटस नॉट अपलोडेड, फीस तुमची दिसेल 350, पेमेंट स्टेटस पे नाऊ, तुम्हाला पे करायचं आहे. तुम्ही परत काय करू शकता, इथं फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो आपण जाणून घेतलं की इथं आपल्याला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केले, त्याच्यासाठी युनिट, टोकन नंबर ह्या सर्व स्टेटस इथे शो होत आहे. आता इथं आपल्याला पे नाव केलं तर फॉर्म अपलोड करू शकता, पेमेंट करू शकता. इथं पाहिलं, क्लिक केलं तर पदासाठी अर्ज करा, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. तर इथं तुम्हाला परत एक विंडो दिसेल ज्याच्यामध्ये प्रतिमा अपलोड करा, शुल्क भरणा, आवेदन अर्ज. त्यामध्ये आपलं नाव दिसेल, यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करत आहात. छायाचित्र अपलोड करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल छायाचित्र बद्दलच्या सूचना, ज्यामध्ये तुमचा फोटो जेपीएजी किंवा पीएनजी, TIFF स्वरूपातच असावा. तुमच्या छायाचित्राचा आकार 5 KB ते 20 KB इतका असावा. छायाचित्राची रुंदी 160 पिक्सेल असावी आणि उंची 200 ते 212 इतकी पिक्सेल असावी. छायाचित्र क्रॉप करण्याचे टप्पे सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत, जेणेकरून चूज फाईल ब्राउझरवर क्लिक केला तर अपलोड करण्याचा छायाचित्र निवडायचा आहे. त्यानंतर अपलोड बटनावर क्लिक केल्यानंतर निवडलेला छायाचित्र तुम्ही क्रॉप करू शकता आणि छायाचित्र निवडल्यानंतर क्रॉप बटनावर क्लिक केला तर तो फोटो व्यवस्थितपणे क्रॉप करून सेव्ह वरती क्लिक केला तर तो तुम्ही सेव्ह करू शकता. तुम्हाला इथं सुरुवातीला चूज फाईल वरती क्लिक करावं लागेल. ती फाईल कुठे आहे, ती फाईल शोधल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला ती फाईल अपलोड करायची आहे. जसं की इथं तुम्हाला फोटो ज्या फोल्डरमध्ये आपण ठेवला आहे तिथं तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता आणि ओपन केल्यानंतर तुमची फाईल तिथं काय होईल, अपलोड. तर इथं तुम्हाला एक पॉपअप मेसेज दिसेल की छायाचित्राची रुंदी 160 पिक्सेल इतकी असावी. म्हणजे आपण जो फोटो सिलेक्ट केला त्याचे पिक्सेल्स आपल्याला कमी असलेले पाहावयास मिळतात. म्हणजेच तो तुम्हाला फोटो काय करून घ्यावा लागेल, तो आपल्या असणाऱ्या दिलेल्या साईज मध्ये करून घ्यावा लागेल. याच्यासाठी मित्रांनो फॉर्म भरत असताना सुरुवातीलाच तुम्हाला दिलेल्या या डेटाचा फोटो घ्यायचा आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि यानुसार तुम्हाला तुमची इमेज रुंदी 160 पिक्सेल, उंची 200 ते 212 पिक्सेल इतकी करून तुम्हाला तुमच्या असणाऱ्या फाईलमध्ये ती सेव्ह करून ठेवावी लागेल. तर चला मित्रांनो परत जाणून घेऊया. चूज फाईल वरती तुम्ही क्लिक केला तर तुम्ही जिथं तो फोटो अपलोड केलेला आहे तिथं तुम्ही क्लिक करून ओपन करायचं आहे आणि तुमचा असणारा फोटो इथं अपलोड वरती क्लिक करा. जो फोटो तुम्ही बनवलेला आहे तो परत तुम्हाला दिसेल.
इथं आपण पाहतोय की छायाचित्राची रुंदी 160 पिक्सल इतकी असावी, असा एक परत पॉपअप मेसेज आला. याचा अर्थ अजून आपला फोटो हवा त्या याच्यामध्ये दिलेल्या त्यांनी रेंजमध्ये आलेला दिसत नाहीये. तर चला मित्रांनो, आपण फाईल अपलोड करूया फोटोसाठीची. आता 2 वेळेस आपण पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आलेला दिसतोय, की साईज आणि तुमचं असणारं जे दिलेलं आहे ते जर त्याच्यामध्ये मिसमॅच आलं तर ते तिथं फोटो आणि साइन अपलोड होणार नाही. आत्ता अपलोड केल्यानंतर पाहू शकता की परत आपल्याला एक पॉपअप मेसेज दिसतोय, छायाचित्राचा आकार किमान 5 केबी आणि कमाल 20 केबी इतका असावा. याचा अर्थ तुम्हाला इथं छायाचित्र अपलोड करत असताना इथं तुम्हाला तो केबी जो दिलेला आहे छायाचित्र अपलोडिंगसाठी किती केबी मध्ये तो फोटो असायला हवा, किंवा त्याची असणारी आपल्याला पिक्सेल रुंदी आणि उंची पण जाणून घ्यायची आहे. मी हे तुम्हाला ट्रायल अँड एरर का दाखवत आहे, कारण असे प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा तुमचा फॉर्म भरत असताना येणार आहेत. जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरला असेल तर त्यावेळेस फोटो अपलोड करताना आपल्याला पिक्सेलचा प्रॉब्लेम आला. ज्यावेळेस आपण पिक्सेल कमी केल्या तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम दिसतो की तो केबीचा आलाय. याचा अर्थ सेकंड टाइम, थर्ड टाइम असं तुम्हाला वारंवार असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तो फोटो व्यवस्थित आणि व्यवस्थित त्यांनी दिलेला जो क्रायटेरिया आहे, छायाचित्राचा आकार 5 केबी ते 20 केबी इतका असावा, छायाचित्राची रुंदी 160 पिक्सल असावी आणि उंची 200 ते 212 पिक्सल असावी. आता परत एकदा आपण रिट्रायल करणार आहोत की जेणेकरून पाहूया की आता फोटो अपलोड होतोय का. तर आपण पाहत होतो की आपल्याला सुद्धा फोटो अपलोड करत असताना 2 ते 3 वेळेस प्रॉब्लेम आलेले दिसतात, जेणेकरून असे प्रॉब्लेम्स तुम्हाला पण येऊ शकतात. मग अशा वेळेस आपण आता फाईलची जी साईज आहे, जो फोटो आहे तो दिलेल्या आपल्याला ज्या सूचनेनुसार आपण त्याला कन्वर्ट करून घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा हेच करावं लागेल. जसं की या छायाचित्राचा आकार 5 केबी ते 20 केबी इतका घ्यावा लागेल. त्याची जी रुंदी आहे ती 160 पिक्सेल आणि उंची जी आहे ती 200 ते 212, जेवढा क्रायटेरिया दिलेला आहे तेवढ्यामध्येच घ्यावं लागेल. जसं की आपण पाहिलं होतं चूज फाईलमध्ये जिथं तुमचा फोटो सेव्ह आहे त्यावरती तुम्ही क्लिक करणार, ओपन करणार. तो तुम्हाला अपलोड केला की तो फोटो ॲज इट इज अपलोड झालेला दिसेल. जसं की इथे तुम्हाला दिसत आहे. आणि जसा तो हवा तसा त्या प्रकारे आपण त्याला क्रॉप सुद्धा करू शकतो. जसं की इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. आणि नंतर जो फोटो आहे तो क्रॉप केल्यानंतर सेव्ह क्रॉप्ड फोटो यामध्ये तुम्ही तो काय करू शकता, सेव्ह करू शकता. जसं की इथे तुम्हाला आपलं नाव आणि फोटो, छायाचित्र अपलोड करायच्या साईडला तो फोटो अगदी व्यवस्थितरित्या अपलोड झालेला पाहावयास मिळतोय. नेक्स्ट स्टेप, ज्यामध्ये तुम्हाला सिग्नेचर म्हणजे तुमची स्वाक्षरी अपलोड करायची आहे. परत एकदा तुम्ही अपलोड वरती क्लिक केलात तर सेम पोझिशन तुम्हाला एक फाईल दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला चूज फाईल करायचं आहे. स्वाक्षरी सुद्धा तुम्हाला दिलेल्या व्यवस्थित साइन मध्येच करून ती घ्यावी लागेल, जी साईज दिलेली आहे. जसं की इथं परत तुम्ही वाचलं तर ती फाईल जेपीजी किंवा पीएनजी किंवा बघा TIFF स्वरूपात असली पाहिजे. त्या स्वाक्षरीचा आकार 5 केबी ते 20 केबी इतका असावा. त्याची सुद्धा रुंदी 256 पिक्सेल तर उंची 64 पिक्सेल असली पाहिजे. आता अपलोड करूया. अपलोड केल्यानंतर परत एकदा आपल्याला प्रॉब्लेम आलेला दिसतोय की स्वाक्षरी रुंदी 256 पिक्सेल इतकी असायला हवी. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा प्रॉब्लेम तुम्हाला पण येऊ शकतो. म्हणून आपण मुद्दामून या साईज अशा घेतलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला घाबरून नाही जायचंय. तर परत एकदा जी तुमची ओरिजिनल स्वाक्षरी आहे ती दिलेली तुम्हाला काय साईज आहे, या साईजमध्ये तुम्हाला परत त्याचं रीडिंग करून ती साईज तुम्हाला करून घ्यावी लागेल. तर मित्रांनो, आपण जाणून घेत होतो की आपल्याला छायाचित्र अपलोड करताना सुद्धा प्रॉब्लेम्स आले. नंतर मी स्वाक्षरी अपलोड करत होते, इथे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स आले. तर परत एकदा मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. जसं की चूज फाईल, आपण एक फाईल घेतली जी साइन आहे. ओके, तर इथं साइन आपल्याला पाहत असताना 17 केबी दिसते. ओके, जर आपण ओपन केलं, ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये अपलोड केलं तर परत ही फाईल अपलोड होते का, तर नाही. इथं परत मला एक प्रॉब्लेम दाखवतोय की स्वाक्षरी उंची तुमची जी आहे ती 64 पिक्सेल इतकी असावी. ओके, तर बघा इथं परत एकदा दाखवते, स्वाक्षरी अपलोड करताना तुम्हाला डायरेक्ट फिक्स क्रायटेरिया दिलेला आहे की स्वाक्षरीचा आकार 5 केबी ते 20 केबी इतका असावा.
आणि स्वाक्षरीची रुंदी 256 पिक्सेल आणि उंची किती 64 पिक्सेल असावी. तर याच्यामध्ये आपला प्रॉब्लेम येत होता, तर इथे एक आपण शॉर्ट ट्रिक पाहूया की नेमकं आपल्याला यामध्ये कसं सॉर्ट आउट करायचं आहे, याचं सोल्युशन काय असेल, ती फाईल कशी अपलोड केली जाऊ शकते, हे सर्व पाहण्यासाठी चूज फाईल मध्ये गेला तर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन चॉईस करायचंय, जी साईन असेल त्यावरती तुम्हाला राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिट या ऑप्शन वरती जायचंय, म्हणजे ती साईन तुम्हाला पेंट मध्ये ओपन झालेली दिसेल. मग त्यानंतर तुम्हाला एक रिसाइज असं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. एक छोटासा दिसणारा एक विंडो ओपन होते, रिसाइज अँड स्क्यू, ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज आणि पिक्सेल्स हे 2 पॉइंट दिसतात, ज्यावर तुम्हाला पिक्सेलला क्लिक करायचं आहे. मग आपल्याला फॉर्म मध्ये आपण आत्ताच पाहिलं की जी साईन आहे त्याची पिक्सेल्स आपल्याला हॉरिझॉन्टल जो दिसतोय तो 256 पाहिजे आणि जो व्हर्टिकल आहे तो आपल्याला 64 पिक्सेलचा पाहिजे. तर त्या बॉक्समध्ये आपल्याला 256 आणि 64 असं करून घ्यायचं. आणि पुढचं एक महत्वाचं आहे की जे मग तुम्हाला दिसतंय की मी 256 केलं तरी सुद्धा वरती 244 आणि 64 आलं. असं का बरं झालं? तर खाली एक आपल्याला बॉक्स दिसतोय ज्याच्यामध्ये मेंटेन अस्पेक्ट रेशो यावरती चेकबॉक्सला क्लिक आहे, त्याच्यामुळे तो इश्यू दिसला. त्या चेकबॉक्स वरची तुम्हाला क्लिक काढायची आहे आणि परत एकदा हॉरिझॉन्टलला तुम्हाला दिलेलं 256 नंबर तुम्ही ऍड करणार आणि त्यानंतर खाली व्हर्टिकलला 64. आता पाहिलं तर त्या इमेजला जे आपण पिक्सेल्स घेतले ते चेंज होणार नाहीत, जशाला तसे दिसतात. नंतर ओके करा. त्या फाईलमध्ये आता दिसत असेल की 256 गुणिले 64 पिक्सेल्स ही फाईल रेंज आपल्याला झालेली दिसते आणि सोबत त्याची साईज क्रायटेरिया जो 5 KB to 20 KB पाहिजे होता, ही नवीन झालेली फाईल 16.5 KB ची तयार झाली. म्हणजे आपल्याला जो रेशो हवा त्या रेशोमध्ये ही फाईल तयार झालेली आहे. नेक्स्ट तुम्ही फाईल वरती क्लिक करून सेव्ह वरती क्लिक कराल तर ती फाईल तुमची सेव्ह झालेली असेल. नंतर विंडो क्लोज करा. ती फाईल तुमची जी तुम्ही रिइमेज केली, रिसाइज केली तीच असेल. त्यानंतर चूज फाईल, परत एकदा तुम्हाला ती फाईल जिथं होती तिथून ओपन करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या फाईलमध्ये अपलोड वरती क्लिक केला तर ती फाईल अगदी व्यवस्थितरित्या अपलोड झालेली तुम्हाला दिसेल, जी तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. ओके, तर सर्वांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला असेल की जेव्हा तुम्हाला फोटोचा प्रॉब्लेम येईल किंवा साईनचा प्रॉब्लेम येईल त्यावेळेस तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक वापरायची आहे. आता आपण सेव्ह क्रॉप्ड सिग्नेचर वरती क्लिक केलं तर तुमचं सक्सेसफुल स्वाक्षरी अपलोड केलेलं आलेलं पाहावयास मिळते. जसं की इथं फोटो पण सक्सेसफुल अपलोड झालेला आहे, सिग्नेचर पण तुमचं काय झालेलं आहे, सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. जेणेकरून आपल्या सगळ्या गोष्टी इथं काय झालेल्या दिसतात, पूर्ण झालेल्या दिसतात. तर याच्यामध्ये फोटो आणि स्वाक्षरी अपलोड झालेला आहे. तर आपण बॅक वरती क्लिक करूया तर तुम्हाला परत एक विंडो दिसेल ज्याच्यामध्ये तुमचं फोटो, साईन, नाव आणि मोबाईल नंबर, तुमचं असणारं लिंग, जन्मतारीख आणि आधार क्रमांक या प्रकारचं शो होईल. आता पाहू शकता इथं जो आपल्याला एक बॉक्स दिसत होता त्या बॉक्समध्ये तुम्ही जो पोस्टसाठी फॉर्म अप्लाय केलाय ती पोस्ट, अप्लाइड युनिट कोणत्यासाठी केलेला आहे, कोणत्या घटकासाठी, तुमचा टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर इथं शो होत नाही, कारण तो कधी होईल तर जेव्हा तुमचा ऍप्लिकेशन नंबर कधी असणार आहे तर डाउनलोड करण्यासाठी तो परत उपलब्ध करून दिला जाईल. ज्यामध्ये फोटो स्टेटस अपलोडेड, फीज 350 रुपये, पेमेंट स्टेटस पे नाऊ. याचा अर्थ बघा, ओपन क्रायटेरियासाठी फीज वेगळी आहे, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वेगळी आहे. प्रत्येक घटकाचा फॉर्म भरत असताना तुम्हाला फॉर्म वेगळा फिलअप करायचा आहे, त्याच्यासाठी फीज वेगळी असणार आहे. आता तुम्ही पे नाऊ वरती क्लिक केला तर तुमची पेमेंट प्रोसिजर सुरू असणार आहे. मग मित्रांनो, आता आपण पहिल्या स्टेप पासून आतापर्यंत सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, जेणेकरून तुम्ही सर्वजण गर्दीतून वर्दीत येण्यासाठीचा एवढा सगळा व्याप सुरू आहे. तुम्हाला 17,000 मध्ये एक पोस्ट मिळवायची आहे आणि या खाकीपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी 100 पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारे 100 वेळा वाचण्यापेक्षा काही लिमिटेड पुस्तकांचा सोर्स वापरा, जेणेकरून तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचू शकता. आणि सेम इथं जे तुम्हाला खाकीमध्ये पोलीस दिसत आहेत याच्यामध्ये तुमचाही फोटो असू शकतो. आणि जर खाकी मिळवायची असेल तर माझ्याकडे एक तुमच्यासाठीची असणारी काय आहे तर एक असणारी अशी गुड न्यूज आहे की ज्यामधून तुम्ही तिथं जाऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पाहूया कोणती पुस्तकं तुम्हाला रेफर करायची आहेत, कोणती स्मार्ट बुक्स वापरायचे आहेत. बदलत्या दुनियेसोबत स्वतःला बदलायचं असेल, स्वतःला स्मार्ट ठेवायचं असेल आणि खाकी मिळवायची असेल तर मित्रांनो
तुम्हाला भारती प्रकाशन पुणे यांची सर्वत्र अशी असणारी महाराष्ट्रातील जम्बो सिरीज उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये सर्व आपले स्मार्ट बुक्स सर्वत्र अवेलेबल आहेत. तुमचं प्रमुख बुक स्टॉल असेल, तुमचं ऑनलाईन शॉपिंग ॲप आहे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, तिथून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. जी समोर एक तुम्हाला इमेज दिसत आहे मित्रांनो, 45,000 जम्बो मेगा पोलीसवरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण असणारं स्मार्ट बुक आहे, जे विद्यार्थी मित्रांमध्ये प्रिय बेस्ट सेलर ठरलेल्या 35,000 आणि 40,000 जम्बो या पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आहे, जी लेटेस्ट 2023 मधील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोबतच ऑल PYQ 2004 पासून ते 2023 मध्ये झालेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचं सूक्ष्म घटक निहाय वर्गीकृत असणारं सखोल स्पष्टीकरणासह अवेलेबल असणारं मार्केटमधील प्रमुख बुक स्टॉलवर अवेलेबल असणारं स्मार्ट बुक आहे 45,000 जम्बो, जेणेकरून आतापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी प्रत्येक पोलीस भरतीच्या टॉपर्सनी सुचवलेलं हे बुक्स मार्केटमध्ये सर्वत्र अवेलेबल आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रत्येक विषयाचं असणारं प्रत्येक मुद्दा आणि टॉपिक, त्यानुसार प्रत्येक प्रश्नाची इथं रचना करून दिलेली आहे, ज्यामध्ये ऑल इन वन सामान्य ज्ञान, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता प्रत्येक विषयाचं समावेशन याच्यामध्ये करून दिलेलं आहे. आणि सोबतच या स्मार्ट बुक सोबत एक तुमच्यासाठी असणारी बंपर ऑफर आहे. सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट्स प्लस डेली सराव प्रश्नसंच या स्मार्ट QR कोड टेक्नॉलॉजीद्वारे चक्क उपलब्ध करून दिलेले आहेत. नेक्स्ट बुक आहे 666 जम्बो 2004 ते 2018 मधील असणाऱ्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचं संकलन या भाग 1 मध्ये करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही 666 जम्बो मध्ये पाहिलं तर पूर्ण याच्यामध्ये 2004 पासून 2018 पर्यंतचे असणारे सगळेच्या सगळे पेपर्स प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत, ज्या तुम्ही स्वतः प्रश्नपत्रिका वेळ लावून सॉल्व्ह करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्ही स्वतः किती अभ्यास झालाय स्वतःचं सेल्फ अनालिसिस स्वमूल्यमापन सुद्धा करू शकता. तर भाग 1 666 जम्बो हे सुद्धा भारती प्रकाशन पुणे यांचं स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रत्येक बुक स्टॉलवरती अवेलेबल आहे. तसेच बुक स्टॉलवर जाणे पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग ॲप फ्लिपकार्ट, अमेझॉन वरून सुद्धा परचेस करू शकता. नेक्स्ट बुक आहे लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांसंच स्पष्टीकरणासह अवेलेबल. यातील प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला 101 प्लस जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. जर विचार केला तर 2023 मधील असणाऱ्या लेटेस्ट जुलै 2023 मध्ये झालेले सर्व SRPF पेपर, सोबत बघा लेटेस्ट एप्रिल मे 2023 मध्ये झालेले सर्व पोलीस शिपाई पेपर, लेटेस्ट मार्च 2023 मध्ये झालेले सर्व पोलीस चालक पेपर, सोबतच असे बघा 2022 मध्ये गडचिरोलीसाठी झालेले 4 स्पेशल पोलीस भरती पेपर आणि सोबतच मित्रांनो नामांकित अकॅडमीचे 37 सराव पेपर तुम्हाला या बुक सोबत अगदी मोफत दिलेले आहेत. 101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह या स्मार्ट बुक मध्ये. नेक्स्ट आहे लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेले जेवढे पेपर्स आहेत पूर्ण वर्षभरातील या सुद्धा प्रश्नपत्रिकांचं समावेशन तुम्हाला 100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह स्मार्ट बुक मध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. ते पण तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकता आणि तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालाय हे तुम्ही स्वतःचं सेल्फ अनालिसिस स्वयं मूल्यमापन करू शकता. तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल, तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ताची भीती वाटत असेल, आकडे पाहिले तरीही भीती वाटते की प्रश्न कसा सोडवावा समजत नाही, याच्यासाठी मित्रांनो आपल्याकडे साधे बुक नाहीये तर स्मार्ट बुक अवेलेबल आहे, ज्याचं नाव स्पेशल पोलीस वर्दी अंकगणित व बुद्धिमत्ता ऑल इन वन. ज्या बुक मध्ये मित्रांनो 2004 ते 2023 मधील मागील पूर्ण 20 वर्षातील असणाऱ्या 370 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे अगदी सखोल आणि सोप्या भाषेमध्ये अगदी ट्रिकसह अवेलेबल करून या बुक मध्ये दिलेले आहेत, ज्याचं नाव स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक आहे, जेणेकरून यामध्ये प्रत्येक तुम्हाला असणाऱ्या टॉपिक प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला अनालिसिस स्पष्टीकरण व्हिडिओद्वारे अगदी मोफत अवेलेबल करून दिलेलं आहे.
नेक्स्ट आहे मित्रांनो, ज्यांना कोणाला पोलीस भरतीसाठी गाईड हवा आहे, ऑल इन वन, सामान्य ज्ञान असेल, मराठी, अंकगणित बुद्धिमत्ता, सर्व विषय मला एकाच पुस्तकात हवे, कारण एकच बुक वाचलं तरी मला काही वाचायची गरज पडू नये, अशी ज्यांची भूमिका आहे, ज्यांचा रोल आहे, त्या सर्व मित्रांसाठी पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक स्मार्ट बुक आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये ऑल इन वन, सामान्य ज्ञान, मराठी, अंकगणित बुद्धिमत्ता, सर्व विषयांची परीक्षाभिमुख माहिती प्लस सोबत संपूर्ण व्हिडिओ कोर्स आणि टेस्ट सिरीज सर्व काही अवेलेबल एकाच बुकमध्ये, स्मार्ट बुकमध्ये करून दिलेलं आहे. नेक्स्ट आहे ज्यांचं स्वप्न आहे पोलीस चालक भरती, मला ड्रायव्हर व्हायचं आहे, अशा विद्यार्थी मित्रांसाठी ऑल इन वन असणारं स्मार्ट बुक आहे, स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक, ज्याच्यामध्ये मित्रांनो 400 पेक्षा जास्त स्मार्ट QR कोड टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे, जेणेकरून याच्यामध्ये मागील वर्षी जेवढे चालक भरतीचे पेपर झाले प्रत्येक प्रश्नाचा अनालिसिस तुम्हाला व्हिडिओद्वारे अवेलेबल केलेला आहे. तसेच तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिकांचा समावेश सुद्धा आपल्या स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक पुस्तकामध्ये करून दिलेला आहे. मित्रांनो, हे साधे बुक नाहीये तर स्मार्ट बुक आहे, जेणेकरून या स्मार्ट बुक मध्ये तुम्हाला मोटार वाहन कायदा 1988, मोटार वाहन अधिनियम 1989, मोटार महाराष्ट्र वाहन कायदा 1989 चा आणि सुधारित मोटार वाहन दुरुस्ती 2019 चा कायदा सुद्धा पूर्णतः तुम्हाला चालक भरतीसाठी उपयोगी असणारे सर्व कायद्यांचं संकलन या स्पेशल पोलीस चालक भरती गाईड मध्ये करून दिलेला आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, जे तुम्हाला 582 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच दिसत आहे, याचीच अपडेटेड व्हर्जन आणि न्यू लेटेस्ट आवृत्ती आपण 666 भाग 1 आणि भाग 2 पाहिलेला आहे, जेणेकरून ज्यामध्ये 2004 ते 2018 पेपर्स भाग 1 मध्ये आणि 666 जम्बो भाग 2 मध्ये 2019 ते 2023 पूर्ण प्रश्नपत्रिकांचं समावेशन करून दिलेलं आहे. तर मित्रांनो, परत एकदा बघा, हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक एक वेळा वाचा आणि पोलीस व्हा. तुमची जी जिद्द आहे, चिकाटी आहे की तुम्हाला वर्दी हवी आहे, तर नक्कीच हे बुक आहे 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण स्मार्ट बुक. मार्केटमध्ये प्रत्येक बुक स्टॉल वरती, महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रमुख बुक स्टॉल वरती अवेलेबल आहे. सोबतच ऑनलाईन शॉपिंग ऍप फ्लिपकार्ट, अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे, जेणेकरून या बुकमध्ये मित्रांनो 2004 ते 2023 मध्ये झालेल्या पूर्ण प्रश्नपत्रिकांचं विषयनिहाय, सूक्ष्म घटकनिहाय, वर्गीकृत असं स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण अवेलेबल करून दिलेलं आहे. जेणेकरून याच्यासोबत तुम्हाला स्मार्ट QR कोड टेक्नॉलॉजी सुद्धा दिलेली आहे, जेणेकरून प्रत्येक टॉपिकचा तुम्ही व्हिडिओ QR पाहू शकता. जसे की 4 ते 5 व्हिडिओ QR कोड दिलेले आहेत. जसं पहिला QR कोड जर तुम्ही पाहिला तर रिपीटेड प्रश्न, जे प्रश्न आजपर्यंत 2004 ते 2023 मध्ये किती वेळेस प्रश्न रिपीटेड झाला ते असेल तर तुम्हाला रिपीटेड प्रश्नांचा व्हिडिओ पाहू शकता. प्लस तुम्हाला साधर्म्यावर आधारित, पॅटर्नवर आधारित प्रश्न कसे विचारले जाऊ शकता याचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, किंवा चॅट QR कोडद्वारे तुम्ही तुमच्या सोबत अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत चॅट करून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. सोबत ग्रुप डिस्कशन QR कोड मध्ये सुद्धा सामील होऊ शकता. इनडायरेक्टली तुम्ही शिक्षकांसोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकता, तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता. तर मित्रांनो, वर्दी मिळवायची असेल तर नक्कीच 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषणासह स्मार्ट बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. नक्कीच बुक परचेस करा. आणि जेवढी पण पुस्तकांची यादी तुम्हाला सांगितली, सर्वच्या सर्व मार्केटमधील असणारी एकमेव अशी भारती प्रकाशन पुणे यांची स्मार्ट बुक्स आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक बुक परचेस करायचंच आहे आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा सजेस्ट करायचं आहे की ह्या बुक्स वाचण्यासाठी. हे बुक्स तुमच्याकडे नसेल तर फ्रेंड्स कडून पण तुम्ही सजेस्ट करून त्याचं रीडिंग एक वेळेस करू शकता. तर मित्रांनो, या प्रकारे आपण प्रत्येक अपडेट आतापर्यंत पाहिली, जेणेकरून पोलीस भरतीचा मार्ग तुमच्या समोर आहे. भारती प्रकाशन पुणे यांची स्मार्ट बुक्स. ओके, तर नेक्स्ट आपण आपल्या अर्जापर्यंत पोहोचूया. पेमेंट स्टेटस तुम्ही पाहिलं तर याच्यावरती पे नाव वरती तुम्ही क्लिक करून काय करू शकता, तर पेमेंट करू शकता. तुमचा टोकन नंबर आलेला दिसतो, तर इथे पुढे जा. तुम्ही पुढे जा वरती जर क्लिक केला तर तुम्हाला पेमेंटसाठी ऑप्शन येईल. तुमचा टोकन क्रमांक, तुमचं पूर्ण नाव, परीक्षा शुल्क 350, तुमची भरणा स्थिती नॉट पेड आणि ज्याच्यामध्ये तुमचा कॅप्चा आहे. ओके, तर यामध्ये तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन भरणावरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता, तुमचा कॅप्चा तिथे पुटअप करू शकता. ओके, याद्वारे काय होणार आहे, तुमचं पेमेंट पूर्ण केलं जाऊ शकते. ओके, तर पाहूया प्रोसिजर. तर सबमिट वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला
कृपया खालील संकेतांक योग्य प्रकारे टाईप करा. याचा अर्थ मित्रांनो तो कॅप्चा मलाही व्यवस्थित दिसला नव्हता, त्यानंतर तुम्हालाही असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता कॅप्चा व्यवस्थित दिसत आहे. परत एकदा तुम्ही तिथं कॅप्चा फिलअप करू शकता आणि परत सबमिट या बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला ती लिंक कुठपर्यंत घेऊन जाणार आहे, तर तुमच्या वेबसाईट पर्यंत, म्हणजे तुमच्या गव्हर्नमेंट बघा इथं ऍक्सेस एक दिसतोय महाराष्ट्र पोर्टलचा ऑनलाईन सिस्टमवरती, ज्यामध्ये वॉलेटवर क्लिक करू शकता, नेट बँकिंग करू शकता, क्रेडिट डेबिट कार्ड चॉईस करू शकता, IMPS चॉईस करू शकता. जर तुम्ही वॉलेटवरती क्लिक केला तर तुम्हाला परत ऑप्शन्स तुमच्या समोर क्रिएट होतील. नेट बँकिंग आहे, यावरती तुम्ही इथं ऑप्शन चॉईस करू शकता कोणत्या प्रकारे करणार आहात. क्रेडिट डेबिट कार्ड वरती गेला तर इथं पण तुम्हाला क्रेडिट कार्ड आहे, मास्टर आहे, विसा आहे किंवा रुपे कार्ड आहे, चेक करू शकता. IMPS वरती गेला, पे गव्हर्नमेंट इंडिया, याच्यावरती पण तुम्हाला ऑप्शन्स फिलअप होतील. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण प्रोसिजर इथं काय केलेली आहे पाहिलेली आहे. ओके, तर या प्रकारे तुम्हाला पूर्ण फॉर्म कसा फिलअप करायचा, तुमच्या वेबसाईट सुरुवातीपासून, नवीन उमेदवार असाल रजिस्ट्रेशन कसं करणार, 4 कोणत्या स्टेप्स आहेत, त्यानंतर नवीन नोंदणी कशी केली जाऊ शकते, त्यानंतर तुम्हाला युजर लॉग इन कसा करायचा आहे, त्यानंतर प्रत्येक स्टेप आपण इथपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या समजावून घेतली आहे. सोबतच तुम्हाला अभ्यास करत असताना कोणती बुक्स रेफर करायचे आहेत, स्मार्ट बुक्स की साधी बुक्स, कारण साधे बुक्स व्हॅलिडिटी त्याची संपलेली असते मित्रांनो, ते मात्र तुमचे स्मार्ट बुक्सना नो व्हॅलिडिटी असते, कारण स्मार्ट बुक हे तुम्हाला निरंतर अप टू डेट ठेवतात चालू घडामोडी सोबत आणि सोबतच असणाऱ्या QR कोड सिस्टमद्वारे. तर मित्रांनो या प्रकारचा व्हिडिओ आपण यासाठी बनवला की खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचे कॉल्स आले, मेसेजेस आले की फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, त्याच्यासाठी असणारी प्रत्येक अडीअडचणी कशा येणार आहेत या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दाखवलेल्या आहे. तर याचा नक्कीच फायदा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटला फॉर्म भरत असताना होणार आहे. तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की आपला व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा फायदा व्हावा, त्यांना सुद्धा फॉर्म भरत असताना कोणत्याच अडचणींचा सामोरे करावे लागणार नाही, फॉर्म व्यवस्थितरित्या आणि अचूक भरला जावा, यासाठी माय पॉकेट स्टडी युट्यूब चॅनलची आपली लिंक शेअर करायची आहे. आणि असेच नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओ जाणून घेण्यासाठी माय पॉकेट स्टडी युट्यूब चॅनलला काय करायचं आहे मित्रांनो, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं.